नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, जगभरातल्या करोडो रामभक्तांची जी दुर्दम्य इच्छा होती ती अखेर पूर्ण झाली. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेलं, त्याचं लोकार्पणही झालं आणि तिथे प्रभू रामचंद्राची मूर्ती गर्भगृहात विराजमान झाली. त्यामुळे जगभरातले सर्व रामभक्त हिंदू आनंदले आहेत. पण काही विघ्नसंतोषी सुद्धा असतात. आता या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात एक नवा वाद सुरू झाला आहे. या ठिकाणी राम मंदिर उभारलं गेलं, ती जागा तिथे आधी बाबरी मशीद होती. ती बाबरी मशीद कोणी पाडली यावर आता वाद सुरू आहे. आणि शिल्लक शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, तिचे लोक म्हणत आहेत की ती बाबरी आम्ही पाडली, त्यामुळे बाबरी पाडण्याचं श्रेय आमचं आहे. काल संजय राऊतांनी नाशिकच्या एका सभेत असं विधानच करून टाकलं की आम्ही जर त्यावेळी बाबरी पाडली नसती तर मोदींना 22 जानेवारीला हा लोकार्पणाचा मान मिळालाच नसता. आता त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा इतरही वेगवेगळे कॉमेंट्स करत आहेत, वाद प्रतिवाद चालू आहेत. पण खरोखरी बाबरी पाडली कोणी हा प्रश्न येतोच. आणि ते श्रेय कोणाचं हा तसा वादाचा मुद्दा होऊ नये, पण झाला आहे. त्यामुळेच आज या मागचं नेमकं सत्य काय याचा आपण कानोसा घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. कदाचित आपण सत्यापर्यंत पोहोचणारही नाही, पण एक अंदाज बांधता येईल इतकं नक्की. 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीद पडली म्हणजे पाडली गेली. त्या दिवशी कारसेवा होती तिथे. काही लाख कारसेवक तिथे गोळा झाले होते. भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचे वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी तिथे गोळा झाले होते. ते सर्व कारसेवकांना मार्गदर्शन करत होते. अचानक कारसेवकांचा एक जथ्था त्या बाबरी मशिदीच्या एका घुमटावर चढला. तो सर्व शस्त्रांनिशी सज्ज होता. त्यांनी तो घुमट पाडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तो घुमट पाडला गेला. तिथे जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जयचे नारे घुमले आणि पाठोपाठ दुसराही पाडला गेला. तिसरा पाडायला जरा त्रास झाली तरी संध्याकाळपर्यंत तो पाडला गेला. तोवर तिथे उपस्थित असलेले पोलीस किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस कोणीही काहीही आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर लगेच तिथे चौथरा उभा झाला. त्याच्यावर टेंटमध्ये असलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती आणून तिथे ठेवली गेली. ती मूर्ती तिथे पुन्हा नवीन टेंट बांधला गेला. त्या चौथऱ्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, आरती केली गेली आणि मग सर्व कारसेवक बांगायला सुरुवात झाली. असा घटनाक्रम त्यावेळी सांगितला गेला होता आणि आजही तोच घटनाक्रम सांगितला जातो आहे. ज्यावेळी ही मशीद पडली किंवा हे घुमट पडले, त्याला आता मशीद म्हणायची की नाही हाही वादाचा मुद्दा आहे, ते घुमट पडले आणि तो ढाचा कोसळला, त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी तो ढाचा पडला याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. तो ढाचा पडला म्हणून लगेचच त्यावेळी उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. त्या कल्याण सिंगांनी लगेच
आपल्या मंत्रिमंडळाचाच राजीनामा देऊन टाकला होता. आणि अडवाणींनी म्हटलं होतं की बुवा हे आम्ही काही पाडलं नाही, कदाचित आमच्यासोबत असलेल्या शिवसैनिक कारसेवकांनी ते पाडलं असावं. त्यांनी असं म्हटल्याबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लगेच त्याच्यावर कॉमेंट केली की ते जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. आणि मग ती बाबरी शिवसैनिकांनीच पाडली असं एक गृहीत धरल्या गेलं. हा त्यावेळचा घटनाक्रम. आता त्यावरून वाद सुरू झाला आहे. पण जेव्हापासून या मंदिराचं लोकार्पण सुरू झालं तेव्हापासून समाज माध्यमांवर याबाबतच्या वेगवेगळ्या घटनांच्या नोंदी समोर येत आहेत. जशा या नोंदी आहेत तसंच मधल्या काळात एका मराठी दैनिकात नरसिंहरावांचे म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांचे स्वीय सहाय्यक खाजगी सचिव राम खांडेकर यांची एक लेखमालिका चालू होती सत्तेच्या पडछायेत या शीर्षकाखाली. त्याचं नंतर पुस्तक प्रकाशित केलं राजहंस प्रकाशनने. त्या पुस्तकातल्या नोंदींनुसारही काही गोष्टी समोर येत आहेत. अर्थात या कोणत्याही गोष्टींना आज कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, पण चर्चा बऱ्याच त्यामुळे रंगलेल्या आहेत. अर्थात त्यावेळी हे घटनाक्रम हाताळणारे जे शासकीय स्तरावरचे लोक होते, जसं PV नरसिंहराव तत्कालीन पंतप्रधान होते, तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते, आणि इव्हन त्यावेळी नरसिंहरावांचे जे खाजगी सचिव होते जे बऱ्याच या गोष्टी हाताळत होते ते राम खांडेकर होते. अजून काही मंडळी होती, त्यातले बहुतेक कोणीच आज हयातही नाही. त्यामुळे खरं खोटं काय ते कळायला काही मार्ग नाही. पण एकूण असं बोललं जातं की PV नरसिंहराव हे जरी काँग्रेसचे नेते असले, काँग्रेसचे पंतप्रधान असले, तरी वृत्तीने ते काही काँग्रेससारखे निधार्मिक नव्हते. त्यांनाही मनातून वाटत होतं की तिथेच राम मंदिर व्हावं जिथे मागणी केली जाते आहे, किंवा जिथे आधी राम मंदिर होतं असं म्हटलं जातं आहे तिथेच राम मंदिर व्हावं, आणि ती बाबरी नामक तो जो ढाचा आहे तो दूर व्हावा हे त्यांनाही मनातून वाटत होतं असं म्हटलं जातं. आता रिसेंटली काही वर्तमानपत्रांनी ज्या बातम्या दिल्या त्यात नरसिंहरावांचा उल्लेख मौन कारसेवक असाही केला गेला आहे. एक मध्यंतरी अशीही एक स्टोरी समाज माध्यमांमध्ये प्रसारित केली गेली होती की त्यावेळी ज्या दिवशी सकाळी कारसेवा होती त्या दिवशी सकाळी 9 पासून नरसिंहरावांनी कोणती तरी एक घरी पूजा सुरू केली आणि ते मौनात गेले होते. तर ही बाबरी पडल्याचा निरोप येईपर्यंत त्यांनी मौन सोडलंच नव्हतं. आता खरं खोटं काय ते आज आपल्याला काहीही माहीत नाही. पण एक यावरून असा एक निष्कर्ष काढता येतो की नरसिंहरावांना सुद्धा कुठेतरी ही मशीद पडावी आणि तिथे भविष्यात राम मंदिर व्हावं असं वाटत होतं. त्यामुळेच ते एकूणच सर्व त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली आणि पूर्ण मशीद पडू दिली, तिथे मूर्तीची स्थापना होऊ दिली, तोपर्यंत ते शांत होते. एक असंही म्हटलं जातं, म्हणजे सत्तेच्या पडछायेत या पुस्तकात तशा नोंदी आहेत की 6 डिसेंबरची घटना घडण्यापूर्वी 6 महिने आधीपासून नरसिंहराव दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ मंडळींना बोलावून ते सातत्याने बैठकी घेत होते. त्या बैठकीतून काही निष्कर्ष त्यांनी काढण्याचा प्रयत्नही केला होता.
काही एखादा निवाडा किंवा ज्याला आपण नागपुरी भाषेत निचोड म्हणतो तसा काढण्याचा त्यांनी प्रयत्नही केला होता. पण अखेरपर्यंत ते काही तसा निचोड निघालेला दिसत नव्हता. त्या काळात असं म्हणतात की नरसिंहराव हे कट्टर काँग्रेसी आणि अटल बिहारी वाजपेयी हे कट्टर भाजपाई, पण या दोघांचे अत्यंत मधुर स्नेहसंबंध होते. त्यामुळे या दोघांच्या या विषयावर सतत चर्चा चालायच्या. त्याशिवाय असंही बोललं जाते की नागपुरातले एक तरुण काँग्रेसी नेते आणि एक वयोवृद्ध काँग्रेसी नेते हे दोघंही भाजपच्या संपर्कात होते, संघाच्याही संपर्कात होते आणि या दोघांचेही सतत नरसिंहराव आणि भाजप, नरसिंहराव आणि संघ यांच्यात समन्वय साधून देण्याचे प्रयत्न चालू होते. आणि नंतर एकूण असंही बोललं गेलं की त्या दिवशी तिथे कारसेवक पोहोचले. कल्याण सिंगांनी म्हणजे उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलं होतं की आम्ही मशीद पडू देणार नाही. त्या दिवशी तिथे उत्तर प्रदेश सरकारचे पोलीस होते. त्याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दल बाहेर ठेवलं होतं. काही अंतरावर लष्करही तैनात केलं होतं. इतकी सगळी जय्यत तयारी होती. मात्र सर्व कारसेवकांना तिथे पोहोचू दिलं होतं. सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनाही तिथे पोहोचू दिलं होतं. त्यांची सभा सुरू झाली होती आणि त्यानंतर अचानक काही लोक वर चढले. त्यांनी ती मशीद पाडली, तो घुमट पाडला. मात्र त्यावेळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी काहीही ॲक्शन घेतली नव्हती किंवा या इथल्या संघ किंवा भाजप किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या पदाधिकाऱ्यांनीही कोणताही अडथळा आणला नाही असं म्हटलं जातं. मी तर काही तिथे त्या घटनास्थळी नव्हतो, पण असं म्हणतात की त्यांनी कोणताही अडथळा आणला नाही आणि ते घुमट पडले. तिथे मूर्ती चौथरा उभा केला गेला, मूर्ती बसवली गेली. तोवर पोलिसांनी काहीही केलं नाही. साधारणतः त्या दिवशी दुपारीच पहिला घुमट पडल्याची बातमी जगभर पसरली होती, पण बाहेरचे केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा लष्कर यांनीही कोणतीच ॲक्शन घेतली नाही. याचाच अर्थ कुठेतरी हे स्क्रिप्ट तयार झालं होतं आणि त्यामुळेच हे सर्व होऊ दिलं. तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ दिली आणि त्यानंतर मग नरसिंहरावांनी सगळ्या ॲक्शन्स सुरू केल्या. त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते हेडमास्तर म्हणून ओळखले जात होते, पण या इतक्या डेलिकेट इश्यूमध्ये पंतप्रधानांच्या सहमतीशिवाय तेही काहीही करू शकत नव्हते आणि नरसिंहरावांनी रात्रीपर्यंत सहमती दिलीच नव्हती. रात्री काहीतरी 8 वाजता वगैरे नरसिंहराव राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर पुढल्या ॲक्शन्स सुरू झाल्या. याचाच अर्थ ती मशीद पडावी ही कुठेतरी आतून इच्छा होती किंवा हे एक स्क्रिप्ट तयार झालं होतं. आता हे आपण खरंही मानलं तरी मग असं जर असेल तर अडवाणींनी असं का म्हणावं किंवा ते शिवसैनिक असतील. कारण एकूणच
आजही संघ परिवार किंवा भाजप किंवा विश्व हिंदू परिषद यातले साधारणतः दुय्यम दर्जाचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जेव्हा बोलताना हा विषय निघतो तेव्हा ते असंच म्हणतात की त्या दिवशी अडवाणींनी उगाचच कच खाल्ली आणि त्यामुळे शिवसेनेला हे श्रेय घेता आलं आहे. तर आता अडवाणींनी तरी अशी कच का खावी हाही प्रश्न येतो. जर त्यांनी कच खाल्ली हे खरं असेल तर त्यातही थोडा कानोसा घेतला तत्कालीन ही जी साधारणतः या सगळ्या प्रकरणांमध्ये गुंतलेली जी मंडळी होती त्यांच्या काही नोंदींमधून बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयत्न केला, काही थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर एक असं लक्षात येते की कदाचित अडवाणींनी कच खाणं हा सुद्धा त्या एक स्क्रिप्टचाच एक भाग असावा. कारण असं की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोनही देशातल्या म्हणजे भारतीय जनता पक्ष हा साधारणतः 2 नंबरचा पक्ष होता काँग्रेस खालोखालचा, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तर फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपलं काम पोहोचलेली ही संघटना होती. आज जर यांनी ती जबाबदारी घेतली असती तर कदाचित त्याचे फार वेगळे पडसाद उमटले असते. म्हणजे प्रेक्षकांना आठवत असेल की त्यावेळी काहीतरी दुसऱ्या दिवशी अडवाणींना जेव्हा अटक केली बाबरी पडण्याच्या गुन्ह्याखाली, त्यावेळी देशभरात उत्स्फूर्त बंद पाळला गेला होता आणि बाबरी पडल्याच्या निषेधार्थ जेवढा कडकडीत बंद पाळला नव्हता तेवढा कडकडीत बंद अडवाणींना अटक केल्यावर पाळला गेला होता. म्हणजेच जर अडवाणींनी किंवा मुरली मनोहर जोशींनी याचं श्रेय घेतलं असतं आणि हो आमच्याच कारसेवकांनी ती पाडली असं म्हटलं असतं तर काँग्रेस पक्ष किंवा मुस्लिम संघटना किंवा डावी मंडळी यांच्याकडून नरसिंहरावांवर प्रचंड दबाव वाढला असता आणि त्यांना संघ आणि भाजप याच्या विरोधात कठोर कारवाई करावी लागली असती आणि त्याचे कदाचित विपरीत पडसादही उमटले असते. त्यामुळे या सगळ्या याच्यात तीही एक स्क्रिप्टच तयार झाली असावी की जरी भाजप विहिप किंवा संघाच्या कारसेवकांनी ढाचा पाडला असला तरी तो ढाचा आम्ही पाडला नाही असं सांगून त्यांनी हात झटकून मोकळं व्हावं, वाटल्यास शिवसेनेवर ढकलून द्यावं. शिवसेना ही महाराष्ट्रातलीच संघटना आहे आणि त्या सगळ्या याच्यात शिवसैनिक काहीतरी 1000, 2000, 3000 असतील, त्यापेक्षा जास्त शिवसैनिक असायचं कारण नाही. तर त्यामुळे त्यांच्यावर ढकलून द्यावं असं एक कुठेतरी तो स्क्रिप्टचा भाग ठरला असावा अशी एक शंका घ्यायला वाव आहे. आणि दुसरं, भाजपतल्या विश्व हिंदू परिषदेतल्या आणि संघाच्याही काही सूत्रांच्याही मते असंच काहीतरी झालं असावं असं बोललं जाते आहे. अर्थात कोणीही आजही इतक्या वर्षांनी त्या बाबतीत काही कन्फर्म सांगत नाही आहे, पण अडवाणींनी कच खाल्ली नव्हती, ते घाबरले नव्हते, तर त्यांनी तसं कच खाणं हा कुठेतरी नरसिंहराव आणि हे त्यांचे जे 2 नागपुरातले काँग्रेसी मध्यस्थ होते ते, वाजपेयी आणि इतर सगळी मंडळी यांच्यात जी काही एक ठरलं होतं त्या स्क्रिप्टचाच एक भाग होता असा आणखी एक मुद्दा मला मांडावा असा वाटतो. इतकी वर्ष राजकीय पत्रकार म्हणून काम करत असताना जे काही अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी किंवा इवन अशोकजी सिंघल यांच्याबाबत जो काही मी थोडाफार अभ्यास केला आहे तो बघता ही मंडळी अशी कच खाणारी आहेत असं वाटत नाहीत.
पण त्याच वेळी ते तेवढे चतुर राजकारणीही आहेत हेही तेवढंच खरं. हा मुद्दा लक्षात घेता हे जे काही घडलं ते काही अडवाणींनी किंवा मुरली मनोहर जोशींनी किंवा अशोकजी सिंघलांनी कच खाल्ली असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यांनी कच जरी खाल्ली असं सकृत दर्शनी दिसत असलं तरी ती तशी कच खाणं हा कुठेतरी नरसिंहराव, त्यांचे काँग्रेसमधले 2 मध्यस्थ नागपूरकर जे होते ते, वाजपेयी आणि एकूणच सगळी ती मॅनेज करणारी किंवा सगळं हँडल करणारी मंडळी होती ती, त्यांनी ठरवलेल्या स्क्रिप्टचा हा एक भाग होता की ढाचा पडल्यावर अडवाणी, मुरली मनोहरजी आणि सिंघलांनी कच खावी आणि ती जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी ढकलून द्यावी असा एक निष्कर्ष काढता येतो. अर्थात आज घटकेला खरं खोटं काय हे आपण ठरवू शकत नाही. जसे आज 32 वर्षांनी बरेचसे फॅक्ट्स आता हळूहळू समोर येत आहेत, तसेच अजून काही वर्षांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं किंवा आधी काय ठरलं होतं, ठरल्याप्रमाणेच घडलं होतं का की खरोखरी असं घडलं होतं, यांचा काही कंट्रोल राहिला नव्हता, असंच झालं होतं, हे खरं खोटं काय ते अजून बऱ्याच वर्षांनी समोर येऊ शकेल. पण तोवर अडवाणींनी त्या दिवशी कच खाल्ली होती, त्यामुळे इतर कुणाला तरी श्रेय घेण्याची संधी मिळाली असा अडवाणींवर आरोप करणं किंवा मुरली मनोहरजींवर आरोप करणं हे कुठेतरी त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल एवढंच मला वाटते. जसे इतर सगळे मुद्दे आता हळूहळू समोर येत आहेत तसंच इथेही नेमकं काय घडलं ते फॅक्ट समोर येऊ द्यावेत. तोवर जे कोणी ओरडतं आहेत की आम्हीच बाबरी पाडली त्यांना ओरडू द्यावं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. शेवटी कारसेवकांनी ती बाबरी पाडली, त्यामुळे काही वास्तवं समोर आलीत. तिथे राममंदिर व्हावं हा सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आणि त्यानंतर तिथे राममंदिर उभं झालं आहे. आज तिथे रामललाची प्रतिष्ठापना झालेली आहे. हे वास्तव आपण स्वीकारावं असंच मला वाटते. अडवाणींनी कच खाल्ली हा आरोप त्यांच्यावर भविष्यात तरी केला जाऊ नये हेच माझं त्यांच्याबद्दलचं मत आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आवडला असल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार. you.